ये मला माझ्या फेसबुकची सेकंड पेमेंट आलेली आहे गाईज. थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच हा दिवस पॉसिबल झालेला आहे. तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे, जी मला माझ्या फेसबुकची सेकंड पेमेंट भेटलेली आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही मला खूप सपोर्ट करताय. तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी कायम राहू द्या. सिरियसली तुमच्यामुळे आज मी हा दिवस बघते. जी म्हणाली एकदम अशी लाजाळू टाईप होती, जी घरात बसणारी होती, जिला असं वाटायचं घराच्या बाहेर पडलं लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, ती म्हणाली आज व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओच्या मधून पैसे कमवते. खरंच मला स्वतःला सुद्धा विश्वास नाही बसत आहे की मी हे करू शकते, आणि मी केलंय गाईज. थँक्यू सो मच. तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. तुम्ही मला खूप मोटिवेट केलेलं आहे. तुम्ही खरंच म्हणजे मला असं बूस्ट केलेलं आहे. आणि आज हा क्षण तुमच्यासोबत शेअर करताना खरंच माझं मन खूप भरून आलेलं आहे. खूप लोकांनी मला डिमोटिवेट सुद्धा केलेलं आहे. काय होणार आहे यातून, काय इजर अडगाणं, काही व्हिडिओ बनवते, काही कॅमेऱ्यासमोर येऊन नाचते, काय अशा व्हिडिओ बनवते की आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली गावात. असं खूप खूप लोकांनी मला डिमोटिवेट केलेलं आहे. काय काय बोललेलं आहेत माझ्या पाठून किंवा वेळेचा दुरुपयोग करते, हे करून काय कोण मोठं होतं का, असं खूप लोकांनी मला डिमोटिवेट केलेलं आहे. पण मी थांबली नाही. मी करत राहिली आणि आज हे त्याचं फळ आहे मला. कारण की घरात बसून जे लोक नावं ठेवतात ना, ते आपल्याला पोचायला नाही येणार आहेत. आपल्यालाच आपलं करायचं आहे. सो अशा लोकांना मी इग्नोर केलं आणि मी माझी पुढे गेली आणि आज हितपर्यंत पोहोचलेली आहे तुमच्या सपोर्टमुळे गाईज. हे व्हिडिओज बनवून काय कोणी मोठं होत नाही. हे सगळे धंदे सोड आणि घरावर लक्ष दे, घरकाम कर, अशा लोकांनी मला खूप बोललेत पाठीमागून. पण मी कोणाला उत्तरं देणं वर्थ नाही समजलं, कारण मला माझं उत्तर त्यांना माझ्या कामातून द्यायचं होतं. सो हे माझं काम आहे. व्हिडिओ बनवून मला हे भेटलंय, जे की तुम्ही मला देणार नव्हतात, जे की मला कोणीच देणार नव्हतं, आणि हे माझ्या कष्टाचं आहे, कष्टाचं. आणि आज ही फेसबुकची दुसरी पेमेंट हातात आल्यावर मला सगळ्या त्या 5-6 दिवसांची माझी आठवण झाली की मी व्हिडिओज एडिट कशी करायची, किती किती टाईम लावून किती किती टाईम लागायचा मला एडिटिंगला, किती वेळ जायचा, आणि कधी कधी व्ह्यूज कमी यायचे. तेव्हा असं खूप असं निराशा यायची. बट मी हार नाही मानली. मी म्हटलं आज व्ह्यूज कमी आलेत तर उद्या येतील, आणि हार न मानता मी करत राहिली. सो त्याच्यामुळे मला आज माझ्या फेसबुकची सेकंड पेमेंट भेटलेली आहे. आणि ही जी मला फेसबुकची जी सेकंड पेमेंट आलेली आहे, ही फक्त पैशाची किंमत नाही आहे. ही माझ्या प्रत्येक अश्रूंची, माझ्या प्रत्येक मेहनतीची, माझ्या प्रत्येक अपमानाची, माझ्या प्रत्येक संघर्षाची माझी ही किंमत आहे. आणि ज्यांनी मला सपोर्ट केला, माझे व्हिडिओज पाहिले, माझ्या व्हिडिओजना लाईक केले, माझ्या व्हिडिओजवर कमेंट केले, शेअर केले, त्या सगळ्यांची मी खरंच खूप 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 आभारी आहे. आज तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या आहेत. खरंच थँक्यू सो मच. तुमचे जेवढे आभार करेल तेवढे कमी आहेत. खरंच थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि ज्यांनी मला टोमणे मारले, ज्यांनी मला नावं ठेवले, ज्यांनी मला असं बोलले की गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवले, खरंच त्यांचे पण खरंच खूप खूप आभार. त्यांना पण खरंच मला मनापासून थँक्यू बोलायचं आहे, कारण तुमच्या त्या शब्दांनी ना मला अजून बळ दिलं आणि मला मेहनत करायला भाग पडलं का मला आता ह्यांना करूनच दाखवायचं आहे. जे लोक हे नावं ठेवत आहेत ना मला, त्यांना पाठवून असं नंतर वाटलं पाहिजे का खरंच ही फक्त करत होती, ते फक्त हे व्हिडिओज बनवत नव्हती, त्यातून खरंच तिने काहीतरी कमवलं. आणि तुमच्या शब्दांनी ना मला खूप प्रेरणा दिली. आता मला काहीतरी करूनच दाखवायचं आहे. आणि स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्या स्वप्नांसाठी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सातत्याने मेहनत करणं कठीण असतं. आणि तेच मी केलं. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला जे पाहिजे होतं ते केलं, कारण मला माहीत होतं मला आज नाही तर उद्या नक्की यश येणार आहे याच्यामध्ये. मी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, लोकांना इग्नोर केलं, आणि मला जे पाहिजे होतं ते मी केलं. सो प्लीज तुम्ही पण असं लोक तुम्हाला नावं ठेवतील, काय बोलतील, असं करून जर तुम्ही व्हिडिओज बनवण्याचं बंद केलं असेल तर मी एक एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर, बेस्ट एक्झाम्पल. लोक तुम्हाला हसायला येतात, पोचायला येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही करा. आणि आज माझी ही दुसरी पेमेंट आली आहे. उद्या माझी अजून स्वप्न मोठी मोठी असणार आहेत, आणि मी ते स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी थांबणार नाही आहे. मी सगळ्यांना दुर्लक्ष करून मी माझं स्वप्न पूर्ण करूनच राहणार आहेत. माझी जी स्वप्न आहेत ना ती सगळे मी पूर्ण करून राहणार आहे. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, लोक काय बोलतात यापेक्षा आपण आपल्या स्वप्नांसाठी किती लढतो ना, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं.
सो तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लढा, तुमची स्वप्न नक्की पूर्ण होतील. थँक्यू फेसबुक, थँक्यू माझ्या सगळ्या सपोर्टर्सना, जे माझे वेल विशर्स आहेत. थँक्यू माझ्या सगळ्या हेटर्सना. आज तुमच्यामुळे मी हा दिवस पार करू शकले. सो तुमचा सपोर्ट माझ्यासाठी असाच कायम राहू द्या. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.